नमस्कार महेंद्र सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते सर. नमस्ते. आमच्या दर्शकांना तुमच्या कंपनीविषयी जर का थोडीशी माहिती दिली तर खूप बरं होईल. कंपनीबद्दल जर सांगायचं झालंच सर तर कंपनी ही प्रॉपर राहुरीची आहे. कंपनीचं नाव सांगायचं झालं तर समर्थ सक्सेस प्रायव्हेट लिमिटेड राहुरीचं. आता कंपनीचे स्थापना साधारण 3 मार्च 2016ला झाली. साधारण आज मितीला जर पाहिलं तर 8 वर्ष झाली कंपनीला. आता कंपनीचा विचार केला एक 8 वर्षाचा प्रवास तर आपले वंदनीय चेअरमन गुरुवर्य सतीश इंगळे सर हे आध्यात्मिक व्यक्ती आहेत आणि समर्थांचे खूप मोठे भक्त आहेत म्हणून समर्थ सक्सेस नाव दिलेलं आहे. समर्थ म्हणजे स्वामी समर्थ. दुसरा काय उद्देश नाही. आणि त्या कंपनीमध्ये मी ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो आहे. बरं. आता माझ्याबद्दल जर सांगायचं झालं मी प्रॉपर सोमेश्वर नगर वाणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे. ह्या कंपनीबद्दल काही प्रवास जर पाहिला तर कंपनीनं आपल्या टोटल म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल ह्या दोघांसाठी एक हेल्थ चांगल्या पद्धतीनं कशी आपणाला डेव्हलप करता येईल त्याबद्दल थोडीशी. तुमचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते सर्व आयुर्वेदिकमध्ये कंपनी टोटली काम करते. सर, कंपनीची स्थापना केव्हा झाली आपल्या? कंपनीची स्थापना साधारण 3 मार्च 2016ला झाली. 2016मध्ये. मग त्याच्यावरती तुमच्या कंपनीची कोणकोणती उत्पादने आहेत? आता कंपनी प्रॉपरली जर विचार केला तर हेल्थमध्ये काम करते, आयुर्वेदामध्ये काम करते. उत्पादनाचा जर विचार केला तर कंपनी आर्थो सक्सेस म्हणून आर्थोचं एक सुंदर प्रोडक्ट कंपनीने आणलेलं आहे, आर्थो विटामॅक्स. त्याच्याबरोबर अशी काय उत्पादनं आहेत की हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला वेल हार्ट म्हणून आपण एक प्रोडक्ट देऊ शकतो. वेल हार्ट नावाचं प्रोडक्ट आहे. एक 7 वंडर लिक्विड म्हणून आहे की मार्केटमध्ये नोनी ज्यूस म्हणून तुम्ही ओळखता तर त्याचे भरपूर प्रकार असतात. तर कंपनीनं त्याचा एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे म्हणजे आर्क घेतलेला आहे आणि एक 750 ml ची बॉटल घेतलेली त्या स्वरूपामध्ये आणलेली आहे. त्याच्याबरोबर काही मूळव्याधासाठी काही प्रोडक्ट्स आहेत. किडनी स्टोन म्हणून किडनी केअर म्हणून एक प्रोडक्ट आहे. ऐश्वर्यन म्हणजे एक सेक्स्युअल प्रॉब्लेम काही लोकांच्यामध्ये असतात त्यासाठी ऐश्वर्यन म्हणून एक प्रोडक्ट आहे. अशा पद्धतीनं जवळपास एक 8 ते 9 प्रकारचे प्रोडक्ट आहेत आज मार्केटमध्ये आहेत चांगल्या पद्धतीनं. आणि त्याला खूप प्रचंड मागणी आहे. प्रचंड मागणी आहे ह्याच्यामध्ये. आणि तुमचं स्पेशलायझेशन म्हणजे तुमच्या कंपनीचे आर्थोवरती खूप चांगल्या पद्धतीचे औषधं आहेत असं समजतंय आम्हाला. तर त्याविषयी थोडंसं जर का आमच्या दर्शकांना सांगितलं तर बरं होईल. आता आर्थोबद्दल जर डीपमध्ये जर बोलायचं झालं बघा सर, आज मी तिला विचार केला तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आज हाडांची जी व्याधी आहे म्हणजे आर्थोची जी व्याधी आहे ह्या व्याधीला ॲलोपॅथिकमध्ये प्रॉपर असा इलाज नाही आहे. उदाहरणार्थ की तुम्हाला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम झाला, मणक्याचा प्रॉब्लेम झाला किंवा कोणताही हाडांच्या व्याधीबद्दल जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सजेशन घेता डॉक्टरांचं, बरोबर आहे. डॉक्टर तुम्हाला देतात कॅल्शियमच्या काही टॅबलेट देतात पण त्याच्याबरोबर पेनकिलर दिलं जातं, बरोबर आहे. आता पेनकिलर घेणं मी म्हणत नाही ते फार चुकीचं आहे पण अति पेनकिलर घेणं फार आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार ते घातक आहे. तर त्यासाठी पूर्वीची म्हण होती बघा, आजीबाईचा बटवा. तर आजीबाईंचा बटवा जर सांगायचं झालं तर जुनं ते सोनं म्हणजे आपल्या घरामध्येच किचनमध्येच सगळं उपलब्ध आहे. पण आज आपण काय झालंय हायब्रिड युगात वावरतोय, केमिकल झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज जी लाईफस्टाईल आहे, एखादी गोष्ट आपल्याला लगेच इन्स्टंट पाहिजे. म्हणजे माझा जर का खांदा दुखत असेल तर लगेच मला ती गोळी घेतल्यानंतर लगेच आराम मिळाला पाहिजे अशी एक पद्धत झालेली किंवा लोकांना आज वेळ नाही आहे. पण उदाहरणार्थ की साधारण विचार केला तर एक मिडल क्लास फॅमिलीचा जर विचार केला किंवा तळागाळातील व्यक्तीचा जर विचार केला ते काय करतात, जातात एक 5-10 रुपयाची गोळी घेतात, आजचं काम उद्यावर ढकलतात. पण त्याचा साईड इफेक्ट असा होतो सर की आपली क्रिएटिन लेवल वाढली जाते म्हणजे किडनी फंक्शन 0.5 ते 1.5 लागतं
आणि ते जर वाढत 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 गेलं तर डॉक्टर सांगतात की तुमच्या किडन्या फेल झाल्यात आणि तो पेशंट डायलिसिसवर गेलेला आहे. मग तो खर्च न परवडणारा, खर्चाचं असून द्या, पण तो पेशंट आपल्यामधून जाऊ शकतो. त्यासाठी त्याच्या व्याधी पण तेवढ्या आहेत. यस, त्यासाठी माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही पहिल्या प्रथम मी तुमचा आभार मानतो की मला ही तुम्ही संधी दिलेली. का तर ही माहिती तुमच्या माध्यमातून ह्या लोकांच्यापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही जो प्रश्न केला की आर्थोबद्दल आम्हाला डिटेल माहिती द्या, तर आमच्या कंपनीचं रनिंग प्रॉडक्ट पाहिलं तर आर्थो सक्सेस आणि विटामॅक्स. हां, आता आर्थो सक्सेसबद्दल जर सांगायचं झालं तर आर्थो सक्सेस हे 100% हर्बल आहे, आयुर्वेदिक आहे. ॲज अ फूड सप्लिमेंट म्हणून ते दिलं जातं. आता फूड सप्लिमेंट म्हणजे काय की उदाहरणार्थ की तुम्ही आजारी असू किंवा नसू हे कुणीही घेऊ शकतं. ज्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार हे बनवलेलं आहे. त्याच्यामुळं ह्यामध्ये कोणतंही केमिकल नाही. आपली वेबसाईट पण आहे. ह्या वेबसाईटवर तुम्ही सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन पाहू शकता. आता टोटल जर विचार केला, बघा आज मानवी शरीराला 360 प्रकारचे जॉईंट्स आहेत. बरोबर आहे. 206 प्रकारची हाडं आहेत आणि मेंदूपासून येणाऱ्या ह्या 72,000 नसा आहेत. तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आज आपण जे दिनक्रम किंवा दैनंदिन जे रुटीन आहे, उदाहरणार्थ की आज तुम्ही काही प्रवास करत असाल, काही शेतकरी वर्ग असतील, काबाड कष्ट करत असतील, तर त्या पद्धतीमध्ये आपल्या शरीराला उदाहरणार्थ कॅल्शियमची लेडीजला 1400 mची गरज आहे, 1200 mची हाडांची होणारी जी झीज भरून काढण्यासाठी. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की जे पोषण पाहिजे त्या पद्धतीमध्ये जी रिक्वायरमेंट पाहिजे ती मिळत नाही. त्या कारणानं आपल्या शरीराला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मायग्रेनसारखे आजार असतात. फ्रोजन शोल्डर म्हणजे हात वर जात नाही लोकांचा. 32 मणके असतात. मणक्यामध्ये डॉक्टर सांगतात की गॅप पडलेला आहे, तुमच्या चकत्या तुमच्या झीज झालेली आहे, किंवा सायटिकासारखे एकच पाय कोणाचा दुखत असतो, किंवा नी रिप्लेसमेंट. बघा नी रिप्लेसमेंट सांगायचं झालं तर ह्या ज्या कार्टिलेज गाद्या असतात, खुर्च्या असतात, त्याची झीज होते आणि डॉक्टर सांगतात की तुम्हाला गुडघे बदलायला लागतील. तर तो खर्च पण न परवडणारा असतो आणि त्यातून 100% रिकव्हरी होईल असं पण नाही, गॅरंटी नाही. हां, आता तुम्ही चांगला प्रश्न केला सर. रिकव्हरीचा विचार केला तर हाडांची व्याधी 100% कधीच बरी होत नाही. आयुर्वेदानं पण होत नाही आणि ॲलोपॅथिकने पण होत नाही. 70% बरी होते. म्हणजे आपल्यासारखे. आता तुम्हाला पण काहीतरी व्याधी आहे, मला पण काहीतरी थोडंफार त्रास होत असतो. हां, मग आता ह्यातून काही वाताचे विकार पण असतात. म्हणजे आमवात असेल, गाऊट असेल, रक्तातला संधिवात असेल, रुमॅटिक आर्थरायटिस. म्हणजे काही लोकांची बघा तुम्ही बोट वगैरे अशी वाकडी वगैरे होतात, काही लोक असे गुडघ्यानं टिल्ट झालेली दिसतात तुम्हाला. मग ह्या व्याधीला जर रामबाण उपाय पाहिला तर आपलं समर्थ सक्सेस. म्हणजे मी धन्यवाद देतो आदरणीय चेअरमन सतीश जिंगळे सरांना की खरंच हा 8वा अजूबा त्यांनी निर्माण केलेला आहे. आता ह्याबद्दल सांगायचं झालं तर ह्यामध्ये जे घटक आहेत बघा, म्हणजे आपणाला जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट लागते, 1 नंबरला कॅल्शियम भेटतं आपणाला अन्नातून, दुसरं आपणाला वनस्पतीमधून, आणि तिसरा जर विचार केला तर आपण ज्या टॅबलेट वगैरे घेतो पण ते शरीर आपलं केमिकलच्या ज्या टॅबलेट्स असतात किंवा ॲलोपॅथिकमध्ये जे कॅल्शियम दिलं ते शरीर आपलं पाहिजे असं ॲक्सेप्ट करायला मदत करत नाही आहे. मग आपण जे आर्थो सक्सेसमध्ये दिलेलं आहे हे वनस्पतीमधून दिलेले सगळे इन्ग्रेडियंट आहेत, म्हणजे घटक आहेत. त्याच्यामुळं हे टॉप टू बॉटम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं. आता ते घटक कोणते? त्यामध्ये बेल आहे, मेथा आहे. तुम्ही बेलाचा जर विचार केला, गुगलला जरी सर्च केलं तर बेल हा जगातला 1 नंबरचा कॅल्शियमचा उत्कृष्ट सोर्स आहे. त्यामध्ये आवळा, हिरडा, बेडा, किंवा आता मेथ्याबद्दल सांगतो सर की बाळणपणामध्ये बघा मेथ्याचे लाडू दिले जातात. बरोबर. लेडीजला का दिले जातात तर कंबरदुखीचा त्रास होऊ नये म्हणून. मग मेथ्यामध्ये पण आपल्याला कॅल्शियम भेटतं. दुसरा मुद्दा, आपली डायजेशन सिस्टीम पण चांगली करण्याचं काम मेथा करतो. त्याच्यामध्ये आवळा, हिरडा, बेडा म्हणजे त्रिफळा चूर्ण आहे बघा, हे पंचकर्मचं काम करतं. बघा आता पूर्वीची लोक पंचकर्म करायची, कशा पद्धतीनं करायची तर साध्या गाईचं ताक 15-15 दिवस प्यायची,
म्हणजे काही न खाता. काही न खाता म्हणजे इव्हन पाणी पण पित नव्हती. फक्त 15 दिवस फक्त ताक घेणं. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त ताक घेणं. त्यानं आपलं शरीर शुद्धीकरण करायचे. पण आज साधी गाईच राहिलेली नाही. बरोबर. मग हे आवळा हिरडा बेडा काय करतंय, तुमचं पंचकर्म करताय. त्यामध्ये हाडजोड म्हणून एक वनस्पती घेतलेली. हाडजोड जी वनस्पती आहे ही आपली जी 206 जी हाडं आहेत ते रिपेअर करायला मदत करतं. दुसरा मुद्दा, आज 10 जोडप्यामागं 8 जोडप्याचा प्रॉब्लेम आहे, सेक्शुअल प्रॉब्लेम. अपत्य नाहीत लोकांना. तर सेक्शुअलमध्ये पण हाडजोड वनस्पती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. त्याच्यामध्ये जटामाशी आहे, हार्मोन इनबॅलन्सवर काम करते. बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, पूर्वी किंवा आज देखील लहान मुलांना किंवा आपणाला पण आपल्या आईने गुट्टी दिली होती. का दिली होती? तर झोप शांत लागण्यासाठी. बरोबर आहे. बरोबर आहे. तर गुट्टीमध्ये अशी ताकद आहे की झोप शांत का लागते, तर ॲलोपॅथिकमध्ये ब्लड सर्क्युलेशन करायला किंवा ब्लड प्युरिफाय करायला औषध नाही आहे. तर ती ताकद आहे आपल्या जायफळामध्ये. जायफळ. आणि मग ते जायफळ त्या आर्थोमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळं झोप तर शांत लागतेच, ब्लड प्युरिफाय, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. शंखपुष्पी आहे, त्यामध्ये निचत्तर म्हणजे ॲज अ ब्रेन टॉनिक. अशा बघा जवळजवळ 11 प्रकारच्या वनस्पती आणि असंख्य काही घटक आहेत त्यामध्ये की जे आपल्या शरीरामध्ये आत्ता मी ज्या आजारांची नावं घेतली ते आजार बरं करायला मदत करतं. त्याच्याबरोबर तुमचा होणारा टी स्कोअर म्हणजे डाऊन होणारा टी स्कोअर म्हणजे हाडांची ठिसूळता. तर माझं चॅलेंज आहे, आज तुमचा टी स्कोअर चेक करायचा, हाडांची ठिसूळता. कोणत्याही हाडांच्या हॉस्पिटलला, आर्थो हॉस्पिटलमध्ये तुम्ही चेक करू शकता. आणि तो कागद समोर मांडा आणि आफ्टर 6 मंथ चेक करा परत आपला आर्थो सक्सेस चालू केल्यानंतर. पण जे आर्थोचं प्रोडक्ट देणार आहोत, जे घेणार आहोत, तर ते चालू केल्यानंतर तुमचा टी स्कोअर, तो कागद आणि हा कागद समोर जर मांडला तर तुमच्या लक्षात असं येईल की तुमचा टी स्कोअर मेंटेन झालेला असेल, म्हणजे हाडांची ठिसूळता नाहीशी झालेली असेल. बऱ्यापैकी म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला रिझल्ट आलेला असेल. आणि सर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर आपण जे आर्थोचं जे प्रोडक्ट देणार आहोत आयुर्वेदिक, तर ते प्रोडक्ट चालू केल्यानंतर 5व्या दिवसापासून तुम्हाला रिलीफ मिळायला चालू होतं. नॅचरली तुमची जी रिक्वायरमेंट आहे, पाणी तुम्ही उदाहरणार्थ आज मानवी शरीराला बघा एक ह्या ऋतुमानानुसार एक विचार केला, पाण्याची गरज कमी जास्त लागत असते. तर एक 3-3.5 लिटर पाणी आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. मग ती रिक्वायरमेंट आपलं शरीर मागतं आणि तुम्ही घेता ते. म्हणजे जो प्रत्येक व्यक्ती आहे ना, तो आवर्जून पाणी पितो. आता बघा ह्याचा बेनिफिट काय होतो सर, बारकाईनं जर विचार केला तर उदाहरणार्थ की माझाच विचार घ्या की मला खूप त्रास होता मणक्याचा आणि त्रास होऊन 500-1000 असे जायचे. पण त्यानं काय झालं होतं की शरीराची वाताहत होत चालली होती, प्रॉपरली असा रिझल्ट मिळत नव्हता. आणि ह्याच्यामुळं काय झालं की मला खूप चांगला फरक पडला. आणि चांगला फरक पडल्यामुळं मी काय अशा लोकांना दिलं की ज्या लोकांचे 2-2 लाख 1.5 लाख रुपये हॉस्पिटलला गेलेले होते आणि सॅटिस्फिकेशन अजिबात नव्हतं. आणि ती लोक आज खूप सॅटिस्फाय आहेत. असे मी भरपूर तुम्हाला दाखले देऊ शकतो. अशा पद्धतीनं आर्थो आणि विटॅमॅक्समध्ये काय विटॅमिन्स आहेत. अर्जुनसाल म्हणून एक वनस्पती आहे, हृदयावर पण चांगल्या पद्धतीनं ते काम करतं. आणि आपल्या ज्या 72,000 नसा आहेत ह्यामध्ये जे क्लॉट्स असतात अडथळे ते काढायचं काम करतं. असं ते दोघांचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. म्हणजे जो आजार झालेला असेल तरच घ्यायचं आहे का आजार न होता सुद्धा तुम्ही घेऊ शकता? चांगला प्रश्न केला सर. बघा, हे जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट तुम्ही आजारी असू किंवा नसू ह्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. फक्त भविष्यातले धोके टाळायचे असतील तर आपल्याला त्या पद्धतीने तयार राहणं पण गरजेचं आहे. थोडक्यात जखम व्हायच्या अगोदर मलम लावणं. बरोबर आहे. आता फक्त प्रेग्नन्सी लेडीज आणि ज्याचं बायपास इमिजिएट झाले त्या व्यक्तीला आपण 6 महिने देत नाही. अदरवाईज प्रत्येक व्यक्तीने हे घेतलं तरी चालतं 11 वर्षाच्या पुढं.
आपल्या कंपनीच्या माध्यमातून मनोरंजनात्मक उपक्रम कसे राबवले जातात? बरं सर, बघा आता तुम्ही जो प्रश्न केला हा अतिशय चांगला, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा दृष्टिकोन असा आहे की आमच्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही आरोग्य तर देतायच, पण त्याच्याबरोबर काय मनोरंजन किंवा हेल्थबरोबर वेल्थ अशा काय गोष्टी आहेत का? तर 100% निश्चित आहेत. बघा, ताकाला जायचं आणि गाडगा लपवायचं हा प्रकार अजिबात करायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ आज मी तिला जर पाहिलं, रोजगारी बेरोजगारी हा प्रश्न गहन आहे, सरकारपुढे पण आहे. बरं, उदाहरणार्थ की ह्या रूमची कॅपॅसिटी आहे 100 लोकांची, तर ह्यामध्ये 500 लोक बसतील का? नाही. मग ही परिस्थिती निर्माण झालेली. मग लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि जो रोजगार पाहिजे तो रोजगार लोकांना मिळत नाही, बेरोजगारी वाढत चाललेली. मी पुन्हा एकदा आदरणीय सतीश झिंगडे सरांचा आभार मानतो की त्यांना स्वतः कंपनीबरोबर आपल्या देशाची पण प्रगतीच्या दृष्टिकोनातून हे पाऊल टाकलेलं आहे. का? आज माझा विचार केला तर मी ITI इलेक्ट्रिशियन डिप्लोमा होल्डर आहे. 7 वर्ष सर मी नोकरी केली. 7 वर्ष नोकरी करत असताना चांगले वाईट अनुभव आले, पण ते करत असताना फक्त जगायचं काम केलं. पण अचानक येणारे इन्सिडंट, उदाहरणार्थ आमच्या वडिलांना अटॅक आला, तर त्यासाठी प्रिपेअर नव्हतो. त्यासाठी मी प्रिपेअर नव्हतो, किंवा कुठल्या तरी संस्थेचा दार खटकायचं किंवा कोणाला तरी पैसे मागायचे ही अवस्था म्हणजे माझ्याच बाबतीत नाही तर एक सामान्य वर्गाच्या बाबतीत ते घडतं. का? तर अचानक एक 3 लाखाचा जर खड्डा आला. पण बघा, ह्या कंपनीच्या माध्यमातून मी साधारण 28 महिन्यापूर्वी सुरुवात केली. 28 महिन्यापूर्वी सुरुवात करत असताना, आता यावरून का सांगतोय तर काही लोकांना ह्याचा फायदा पण होऊ शकतो. का? तर काही लोक हातावर हात ठेवून गप्प बसतात की मला नोकरी नाही, मला काही नाही, अशा गोष्टीनं. तर सर, ज्यावेळेस विचार केला, ITI होल्डरला पगार किती असू शकतो सर? 35-40 हजाराच्या आतमध्येच. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, फर्स्ट सेकंड थर्ड सातारासारख्या ठिकाणी त्याला तेवढं नाही अवेलेबल नाही. तेवढं पण मिळू शकत नाही. तर पुण्यामध्ये मी नोकरी केली सर 7 वर्ष. 7 वर्षामध्ये टोटल पहिला विचार तर मी 0 होतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की नोकरी फक्त जगायचं काम करते. मग तुमचा जसा प्रश्न केला किंवा मनोरंजन, आता मनोरंजन करायचं झालं, उदाहरणार्थ की मला फॉरेनला जायचं आहे, ह्याच्याशिवाय पान हलणार आहे का? नाही. पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. किंवा आज भारत भ्रमण केलं तरी पैसा लागतोय. दुसरा मुद्दा विचार केला तर शैक्षणिक खर्च पाहिला तर आज लाखो रुपये, अगदी पूर्वी आपलाच विचार केला की आपलं शिक्षण अगदी 10-20 हजारामध्ये झालं. बरोबर. पण आज अगदी LKG HKG मध्ये मुलगी टाकायचं तर लाखो रुपये डोनेशन द्यावं लागतं. म्हणजे हे बदल झालेला आहे सगळा. लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत आता. त्याच्यामुळं बघा, आता ही महागाई वाढत चाललेली आहे. मग त्याच्याबरोबर आपलं उत्पन्न पण वाढलं पाहिजे. मग ह्या दृष्टिकोनातून मी ह्याचा अभ्यास केला सर. प्रोडक्ट माझ्या गरजेसाठी घेतलं, मला रिझल्ट आला. पण ह्यातून आणखी आवर्जून नाव घेऊ मी सांगतो तुम्हाला की मला ह्यामध्ये ज्यांना इन्व्हाइट केलं की वंदनीय गुरुवर्य परशुराम सावंत सर, सचिनजी घोरपडे सर आणि आमचे भाग्यविधाते किंगमेकर म्हणतो आम्ही त्यांना, TSU ग्रुपचे ॲटोमोबाईल इंजिनियर आहेत सर, ते वंदनीय गुरुवर्य संदीपजी उदगुडे सर, ह्यांचं मी फार आभार मानतो. ह्या 3 व्यक्तीमुळं आणि माझी टीम, लगान टीम नाव दिलेलं आहे माझं. लगान टीम, त्या माध्यमातून काही लेडीज आहेत, काही जेंट्स आहेत, तळागाळातील व्यक्ती आहेत, काही लोकांच्या चुली पेटलेल्या आहेत. ह्या माध्यमातून एक ब्लेसिंगचा मला ह्या माध्यमातून एक इन्कम येतो. म्हणून ह्या सर्व म्हणजे लगान टीम असेल किंवा माझे जे आता मी नावं घेतली ह्या गुरुवर्यांचे मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. तर माझा प्रवास सांगतो सर की ह्यामध्ये मी इन झाल्यानंतर मला जी प्रोसेस असते ही सगळी समजून सांगितली सरांनी आणि त्या माध्यमातून मी लोकांना हे देत गेलो. फक्त सर मी 6 लोकांना हे औषध दिलं किंवा हे प्रॉडक्ट दिलं आणि रिझल्ट असे ट्रीटमेंटच आले की उदाहरणार्थ की मी तुम्हाला हे दिलं आहे तर तुम्ही ॲटोमॅटिक
की ह्याची जाहिरात केली, बरोबर. की तुमचे मामा असतील, काका असतील, मित्र असतील, त्या लोकांना सजेस्ट करत गेला. त्याच्या अगोदर त्यांनी लाखो रुपये दवाखान्याच्या माध्यमातून घालवलेले असतील ना त्यावेळेस. हां, आणि त्या माध्यमातून सर तुम्ही म्हणजे ह्या 6 लोकांच्या माध्यमातून हे माझं प्रोडक्ट, माझं औषध 13,000 लोकांच्यापर्यंत कसं पोचलं मला कळालं नाही. त्याच्यासाठी टीमवर्कसुद्धा आहे. आणि टीमवर्क पण आहे. आता ह्यातून मला झालेला फायदा बघा, आणि मनोरंजन त्याबद्दल बोलतो सर मी. साधारण बघा 28 महिन्यामध्ये 25 लाख प्लस इन्कम मी ह्यातून घेतलेला आहे. हां, आता हे सांगायचं झालं बघा, आता 25 लाख ही अमाऊंट बारीक नाही आहे, फार मोठी अमाऊंट आहे निश्चितच. हां, निश्चितच. दुसरा मुद्दा, शैक्षणिक खर्चाचा मी मगाशी विचार केला की बाबा माझ्या मुलीला मी अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. बरं. 12वीला आत्ता ती 11वी 12वीला. बघा आता सर 2 वर्षापूर्वी तिला त्या अकॅडमीमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं होतं, तर आर्थिक परिस्थिती नव्हती माझी, म्हणजे अशी. पण कॉन्फिडन्स आला ह्या कंपनीमुळं, मग मी त्या ठिकाणी मी तिला ॲडमिशन घेतलं. तर ॲडमिशन घेत असताना माझं गाव आणि अकॅडमी एक 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आता डेली तर मी सोडू शकत नाही तिला, म्हणून सायकल घ्यायची होती मला. बरं. 8,500ची सायकल. तर त्या परिस्थितीमध्ये मी 2,000 1,000 असं तुमच्यासारख्याकडून मी हे घेतले आणि ती सायकल घेतली. आणि आज परिस्थिती सर मी तुमच्या म्हणजे आता मी जे आलो आहे हे 10.5 लाखाची औरा गाडी घेऊन आलेलो आहे स्वतःची. नाही, निश्चितच तुमचा प्रवास पण आहे की नाही आमच्या तरुणांना सुद्धा प्रेरणादायी आहे. आणि तरुणांनी सुद्धा कुठल्याही नैराश्याला बळी न पडता कायम पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. अशा माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो. ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये इथं बसलेलं आहे. हां, आता सर त्याच्याबरोबर बघा आता मनोरंजन सर, मिसेसला लग्न झाल्यानंतर मी कुठं नेऊ शकलो नाही आहे, पण ह्या कंपनीच्या माध्यमातून आमचा TSU ग्रुप वंदनीय गुरुवर्य संदीपजी उदगुडे सर यांच्या माध्यमातून आम्ही TSU ग्रुप टीम संदीप उदगुडे ह्या ग्रुपमध्ये काम करत असताना काही टार्गेट लावलेली असतात आणि ती टार्गेट अचीव केल्यानंतर आपणाला त्या ट्रिप दिल्या जातात, म्हणजे मनोरंजन. तर रामोजी फिल्म सिटी विथ कपल अशा 15 कपलनं फ्रीमध्ये आम्ही केलं, म्हणजे पैसे न देता मनोरंजन करणं त्यामध्ये फार मनोरंजन आहे. बरं. तो त्यासाठी तुमच्या कंपनीच्या अशा नेहमीच काहीतरी अचिव्हमेंट करणाऱ्यांना ट्रिप्स असतील. येस. आता हे झाली पहिली सर. त्यानंतर बघा विमान वरनी जाताना बघितलं होतं, बसायला मिळालं नव्हतं. पण एक 4 महिन्यापूर्वी थायलंड टूर मी विन केली. बरं. विमानामध्ये बसण्याचा योग आला. 5 दिवसाचा आमचा थायलंडचा दौरा होता. थायलंडमध्ये आम्ही स्कुबा ड्रायव्हिंग, समुद्र, निळा समुद्र वगैरे असं भरपूर एन्जॉय थायलंडमध्ये पण केलेलं आहे. आणि आता जस्ट एक दुबई टार्गेट लागलेलं आहे सर. ते दुबई टार्गेट पण आम्ही विन करणार. अजून 8 दिवस बाकी आहेत त्याला, ते पण आम्ही विन करणार. निश्चित ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय त्या पद्धतीने तुम्हाला त्या कष्टाचं फळ हे निश्चित मिळतं शेवटी याच्यामध्ये. आणि सर बघा आता महत्त्वाचं म्हणजे उदाहरणार्थ की सर तुमचं इथं किराणा माल दुकान आहे, मी शेजारी जर किराणा माल दुकान टाकलं तर तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? दुःख होईल. बरोबर आहे. तसं ह्यामध्ये सर हे समर्थ सक्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नेटवर्क मार्केटमध्ये काम करते. हे काम करत असताना इथं तुमच्या शेजारी मी आलो, तुम्हाला घेतलं तर तुम्हाला इथं दुःख नाही होणार, आनंद होणार आहे, सपोर्ट होणार आहे. आणि त्या माध्यमातून सर साधारण बघा 5 लाख प्लस डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत. बरं. 5 लाख प्लस आणि 5 लाख डिस्ट्रीब्युटरच्या वर साधारण विचार केला तर करोडपती जवळजवळ आमच्या TSU ग्रुपचे जवळजवळ 12 ते 15 डिस्ट्रीब्युटर करोडपती झालेले आहेत, की जी लोक मातीच्या घरात राहत होती. बरं. काही लोक शिक्षण नव्हतं, म्हणजे आयुष्य बदलून गेलं, म्हणजे न भूतो न भविष्य अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा पद्धतीनं ह्या समर्थ सक्सेसनं आम्हाला भरभरून दिलं आहे आणि मी कायमस्वरूपी ह्या कंपनीचा ऋणी राहील. मुलाखतीच्या शेवटी सर आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? बघा आता दर्शकांना जर सांगायचं झालंच
मला एक घर असं दाखवा की त्या घरामध्ये हाडांची व्याधी नाही. नाही, प्रत्येक घरामध्ये घरामध्ये म्हणजे हे गरजेचं प्रॉडक्ट आहे. निश्चितच. बरोबर आहे. आता हे गरजेचं प्रॉडक्ट हे तुम्ही तर घ्याच, पण ह्याच्याबरोबर एक तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा बेरोजगार असेल, एखादा मित्राचा मुलगा बेरोजगार असेल, तर त्याने काम करण्यासाठी असेल, तर त्यानं अवश्य आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं. फक्त जुनून जिगर पाहिजे, पेशन्स पाहिजे. मी एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. कष्ट करण्याची तयारी सुद्धा पाहिजे. कष्ट करण्याची तयारी पाहिजे. काय झालं आहे सर, आज काय चाललेलं आहे की उदाहरणार्थ एक रोपटं लावलेलं आहे, लोकांना लगेच फळं पाहिजेत. तर ह्या ठिकाणी मी आवर्जून सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की 1000 दिवस बघा, 1000 दिवस मनापासून ह्या समर्थ सक्सेसमध्ये तुम्ही या. तन मन धन ह्या ठिकाणी लावा तुम्ही. जर आयुष्य नाही बदललं तर तुम्ही म्हणाल तेवढा मी दंड द्यायला तयार आहे. का? माझं बदललं आहे, नक्कीच तुमचं बदलणार आहे. आणि प्रत्यक्ष ह्यामध्ये नक्की काय करायला लागतं, कामाची पद्धत काय असते, त्याचे सर ट्रेनिंग असतात, इन्फॉर्मेशन आम्ही देतो चांगल्या पद्धतीनं. बरं. त्याच्यामुळं अजिबात ह्यामध्ये काय वजं उचलायचं नाही किंवा काय करायचं नाही. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर आता मी तुम्हाला करतो सर, की मला सांगा, हिथून खाली काम करणारा श्रीमंत होतो का हिथून वर काम करणारा श्रीमंत होतो? वर काम करणार. मग आपलं हे काम हिथून वरचं आहे. वरचं. त्याच्यामुळं ह्यामध्ये सर पहिला मुद्दा शिक्षणाची आट नाही. दुसरा मुद्दा तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, अजिबात नाही. सर्व धर्म समभाव. फक्त आट काय आहे की आमच्या प्रॉडक्टला चालता येत नाही आणि बोलता येत नाही, तेवढंच फक्त सांगायचं आहे. सांगण्याचा उद्देश डोक्यावर बर्फ, पायात भिंगरी आणि तोंडात साखर. आणि ह्यामध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणजे तुम्हाला 100% वरच घेतलं जाणार, खाली दाबलं जाणार नाही. अशा महेंद्र सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या दर्शकांना तुम्ही खूप छान माहिती दिलीत. तसंच युवक युवतींना व्यवसायाची कशा पद्धतीने संधी आपल्याकडे उपलब्ध आहे याची तुम्ही माहिती दिलीत. त्याबद्दल डेली न्यूज मराठीतर्फे तुमचे खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मीही देखील डेली न्यूज मराठी आज तुमचा जो प्रवास आहे 8-9 वर्षाचा, हा प्रवास ह्यामध्ये तुमचं पहिल्यांदा मी ॲज अ संपादक म्हणून प्रमोद मोरे सर यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर उपसंपादक श्रीधर निकम सर यांचं देखील मी आभार मानतो. मला ही तुम्ही संधी दिली, अशीच पुन्हा पुन्हा आम्हाला अशीच संधी द्या एवढीच विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.